पश्चिम रेल्वेची वाहतूक उशिराने सध्या सुरू आहे। मुसळधार पावसाचा लोकल सेवेला फटका बसलेला आहे। सकाळचा वेळ आहे, कामाला जाण्याची वेळ आहे, मात्र रात्रभर पाऊस पडतोय आणि त्यामुळे पश्चिम रेल्वेची ही वाहतूक सध्या उशिराने सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। मुसळधार पावसाचा लोकल सेवेला फटका बसलेला आहे। मध्य रेल्वेची वाहतूक ही 20 मिनिटे उशिराने सुरू आहे, तर पश्चिम रेल्वेची वाहतूक देखील मंदावली असल्याची माहिती मिळते। मुसळधार पावसाचा लोकल सेवेला मोठा फटका बसलेला आहे। पश्चिम रेल्वेची वाहतूक उशिराने सुरू आहे, मंदावलेली आहे। मुसळधार पावसामुळे लोकल सेवेला हा फटका बसलाय, तर मध्य रेल्वेची वाहतूक देखील 15 ते 20 मिनिटे उशिराने सुरू असल्याचं कळतंय। मुंबईमध्ये मध्यरात्रीपासूनच जोरदार पाऊस सुरू आहे। अनेक सखल भागात देखील पाणी साचलेलं आहे। मुसळधार पावसाचा लोकल सेवेला देखील फटका बसलेला आहे आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सचिन कुबळे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सचिन, मुंबईत आज मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे आणि आज मुंबईभर सगळीकडे मळभट वातावरण झालेलं आहे। समुद्राच्या ठिकाणी 12 वाजता भरती बीएमसीने सांगण्यात आलेली आहे। दुसरीकडे मध्य रेल्वेच्या वाहतुकी थोडी उशिराने चालू आहे। पश्चिम रेल्वे ही 10 मिनिटं उशिराने चालू आहे। नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे की काही कामं असतील तरच जावे। पुढचे 4 दिवस हा पाऊस सतत चालू राहणार आहे असे हवामान खात्या विभागाने सांगितलेले आहे। ठीक आहे सचिन, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। तर पश्चिम रेल्वेची वाहतूक मंदावलेली आहे आणि मध्य रेल्वेची वाहतूक देखील उशिराने सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। मुसळधार पावसाचा लोकल सेवेला फटका बसलेला आहे। मध्यरात्रीपासूनच मुंबईत मुसळधार पाऊस सुरू आहे किंवा उपनगरात देखील जोरदार पाऊस सुरू आहे आणि त्यामुळे अनेक सखल भागात देखील पाणी साचायला सुरुवात झालेली आहे। अंधेरी सबवे हा पाण्याखाली गेलेला आहे, त्यामुळे जनजीवन देखील विस्कळीत झालंय। पुढची बातमी पाहूयात। धाराशिवच्या तुळजाभवानी मंदिरात प्रसाद म्हणून देण्यात येणारा बुंदी लाडू आता पुन्हा एकदा पूर्ववत वितरित करण्यास सुरुवात झालेली आहे। यासाठी श्रावण महिन्याच्या पहिल्या दिवसापासून भाविकांना सशुल्क लाडूचा प्रसाद देण्यास सुरुवात केलेली आहे आणि या लाडू प्रसादाची विधिवत पूजा करून हा लाडू प्रसाद तुळजाभवानी देवीचरणी अर्पण करून भक्तांना लाडू वाटपास सुरुवात झालेली आहे। हा लाडू 30 रुपये दराप्रमाणे दिला जाणार असल्याची माहिती मंदिर संस्थानचे अध्यक्ष जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजारी यांनी दिली असून आता लाडू प्रसाद वाटपाला सुरुवात झाली आहे।